आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवलीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा कल्याण स्टेशन बाहेरील साठीच प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। या प्रोजेक्ट अंतर्गत मंगळवारी रात्री 2 वाजता गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम यशस्वीरित्या पार पडले। या कामावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला, तर यावेळी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, नगरसेवक प्रतीक पेंडकर तसेच कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आदी जण उपस्थित होते। साठीच प्रकल्पामुळे कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे। स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पाने आता आधुनिकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। या प्रकल्पातील नियोजित फ्लायओव्हर ए सुभाषचंद्र बोस चौक ते बैल बाजार चौक, लांबी 1125 मीटर तर रुंदी सरासरी 18 ते 9 मीटर या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे। या उड्डाणपुलाच्या स्पॅन AP14, ACP1 आणि ACPI, ACP2 या ठिकाणी बांधकामासाठी मलेशिया देशाच्या अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायर रिफोर्ड कॉन्क्रीट या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या कामास IIT मुंबई यांनी कामाचे स्ट्रक्चरल डिझाईनचा आधार उपलब्ध करून दिल्याने उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक येथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पूल प्रस्तुत उड्डाणपुलाचे कामात निष्कासित करावा लागणार होता, परंतु स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने या FOB निष्कासित करणे योग्य नव्हते। त्यामुळे कल्याण स्टेशन समोरील परिसरात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मंगळवारी मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग करण्यात आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने UHPFRC या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे। UHPFRC हे पारंपरिक कॉन्क्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबूत आणि लवचिक असते। हे सिमेंट, सिलिका फ्यूम, विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचे मिश्रण करून तयार केले जाते। हे तंत्रज्ञान कॉन्क्रीटला स्टीलसारखी मजबूती प्रदान करते। याची संकुचन शक्ती साध्या कॉन्क्रीटपेक्षा 5 ते 6 पटीने जास्त असते। हे कॉन्क्रीट अत्यंत दाट असल्याने हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही, ज्यामुळे पुलाचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा जास्त वाढते। हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अधिक सुरक्षा मिळते। याला तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असल्याने भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो। या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक प्रकल्पात UHPFRC या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे।